एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री काल भाषणात म्हणाले, तुम्ही ज्या पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा ते म्हणाले की ज्या पक्षाला लागली वाळवी तिथे कसे राहतील राजन साळवी. तुम्हाला वाटतं वाळवी लागली तिकडे? आता बघा, एकनाथ शिंदे साहेब आता आमचे नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका निश्चितपणे मांडलेली आहे. पण त्यामध्ये त्यांनी एकही मुद्दा असाही मांडला की आपल्याला सोडून कोण कोण जातंय, का जातात आहेत, कसे चाललेले आहेत, त्याचं आत्मचिंतन तर केलं पाहिजे. आता माझ्या पराभवाचं आत्मचिंतन मी करतोच ना, किंवा माझ्याकडनं काय काम करताना चुकत असेल, कुठं लोक माझ्यापासून दूर जात असतील माझ्या, तर मी त्याचा अभ्यास करतोच ना, त्याचं आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. पण तुम्ही आता सांगताना एवढं भावनिक होत आहे, तुम्हाला पण ज्या संघटनेसाठी आपण केलं तेव्हा त्याच संघटनेतून असं आपल्याला इतक्या वर्षांतर बाहेर, तेव्हा काय भावना असते? माझ्या डोळ्यामध्ये दोन प्रकारचे अश्रू आले. एक आले दुःखाश्रू. ज्या पक्षाने मला भरभरून दिलं, ज्या पक्षामुळे मला मान सन्मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, लौकिक मिळालं, ज्या पक्षामुळे माझं नाव संपूर्ण देशामध्ये पोचलं, आपल्या माध्यमातून मोठं जगाचं नाव पोचत असेल आमचं, त्या राजन साळवीला शिवसेना सोडण्याची वेळ आली. का आली हे पूर्वपीठिका तुम्हाला मी सांगितली, आणि नक्की माझ्या डोळ्यामध्ये ते अश्रू, नक्की दुःखाश्रू माझे आहेत. आणि आनंद अश्रू याच्यासाठी आहे की नवीन एक पहाट, नवीन एक विचार, लोकांसाठी काम करण्याची उमेद आणि नवीन काहीतरी करावं ही इच्छा घेऊन मी आज म्हणून माझ्या आनंद अश्रू आहेत, असं माझं मत काल मांडलं होतं.